श्रोतेजन हो, चारुशीला वडगावकरचा नमस्कार. ब्रह्माला नाव नाही, गाव नाही. आपण म्हणतो शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, खंडव्याचे दादाजी महाराज. माणूस जन्माला येतो नाव गाव धर्मजात लेबल घेऊन नाही, ते माणूस त्याला देतो. जेव्हा तो जातो ना तेव्हा असं म्हणतात की त्याची बॉडी तिथे आहे आणि तो गेला पण त्याची बॉडी तिथे ठेवली आहे. म्हणजे तो कोण, त्याची बॉडी काय, त्याचा संबंध काय. मग त्याचा संबंध जो आहे तो आधी आत्मन म्हणजे स्वतःला जाणणे, म्हणजे माझा या विश्वाशी परमेश्वराशी काय संबंध आहे, मी कोण आहे हे ओळखणे, म्हणून सगळे अध्यात्म आहे. दादाजी महाराजांना अनेक नावांनी संबोधले गेले. माधव, रामफल, दादाजी, कृष्णानंद, केशवानंद. कृष्णानंद या नावाचा पुढील आरतीत उल्लेख आहे. आता आरत्या ज्या सर्व ठिकाणी म्हटल्या जातात, म्हणजे मठात, देवळात, आश्रमांमध्ये, त्या ज्ञानभक्ती रसपूर्ण असतात. मोठमोठ्या ज्ञानी, भक्त, योगी, महात्मे यांनी रचलेल्या असतात. आता त्यात जर नाव जरी स्वामींचं असलं ना किंवा गजानन महाराजांची आरती असली तरी ती सार्वत्रिक अखिल ब्रह्मांडाची आरती असते, ती संकुचित नसतेच. तसेच मी आता जी आरती विश्लेषणासाठी घेतली आहे ती फार सुंदर आहे, विश्वव्यापक आहे. आनंद घ्यावा. आता खंडव्याची व्यवस्था ही वरच्या टोकाची आहे, ज्ञानभक्तीच्या कळसाला नेणारी आहे, म्हणजे जनरल नाही. तशीच माझ्या हातून जी ओविबद्ध पुस्तके, ज्ञानभक्ती, योग व ज्ञप्त्युन्मेषी ज्ञानाचा परिपाक असलेली उपनिषदांसारखी पुस्तके आहेत, ती दादाजींनी घडवली आहेत. मी रेडिओ स्टेशन आहे, ते लावलं तर त्याच्यातून ती पुस्तकं आली. दादाजींनी लावलेलं आहे ते रेडिओ स्टेशन, मी फक्त निमित्त मात्र आहे. आता ते सगळे व्हिडिओसुद्धा माझ्या वेदातील उपनिषदातील अंतिम ज्ञान सांगणारे असणार आहे. परंतु हे विसरू नये की प्राकृत माणसे अनेक पायऱ्यांवर उभी आहेत, सहस्त्र पायऱ्या आहेत, ती एक एक पार करीत प्रत्येकाचा प्रवास सुरू आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःची सुरू असलेली पूजा, अर्चा, पठण, वाचन, मनन, दान, धर्म, नीतिनियम, स्वतःपुरते लावलेले नीतिनियम ह्या सर्वांचं पालन करावं, सेवा करावी. नम्रता अत्यंत आवश्यक आहे आणि सगळ्या जनतेची सेवा करावी. आधी आपल्या घरातल्या आईबापांची आणि मग जे जमेल ती सेवा करत राहावी. ती विश्वाची सेवा आहे, ती शिवात्मक देवीची विश्वात्मक शिवाची सेवा आहे, ती देवीची सेवा आहे. आता पण कसं भक्ती करा, भक्ती करा, तुम्ही सुरू करा, तुमचं जे काही साधन आहे ती करा, पण ती भक्ती कशी करा तर पतिव्रतेसारखी भक्ती करा, एकनिष्ठ, व्यभिचारी भक्ती नाही. म्हणजे कसं तर 10 ठिकाणी नवस, 10 ठिकाणी धावायचं, मंदिर, मठ, आश्रम, देवळे, प्रत्येक ठिकाणी वेगळं, प्रत्येक ठिकाणी हा साधू तो साधू किंवा ही देवता ती देवता, असं करू नये. कारण जेव्हा हे सगळं फिरणे बंद होईल, हे करता आहेत तुम्ही त्या अर्थी तुम्ही करा, कारण तुम्ही त्या त्या पायरीवर ते सगळं आपल्याला वाटत असतं आणि तो माणूस करत असतो आणि ते सात्विकच आहे, पवित्रच आहे, तुम्ही केलं तरी हरकत नाही. पण ते करता करता जेव्हा, म्हणजे मी हे वरचं सांगते की जेव्हा तुमचं असं धावणं बंद होईल व जिथे आहात तिथेच घरातच तुम्हाला भक्तीचा आनंद सुरू होईल, मिळायला लागेल. म्हणजे तुम्हाला वेगळंच एक अनुभव येईल. आणि ते जे तुमचं आराध्य दैवत आहे, देवी असो, महादेव असो, स्वामी समर्थ असो, गजानन महाराज असो किंवा दादाजी असो, दादाजी हे जेव्हा माझे श्वास होतात, माझा श्वास असतो, माझा येणारा श्वास आणि घेणारा आत जाणारा श्वास, हे जेव्हा दादाजी होतात तेव्हा पुढे भक्ती सुरू होते, खरी भक्ती, अद्वैत भक्ती सुरू होते. आणि मग सगळं समजेल आपोआप. मग हे सगळं समजतं, हे उपनिषद, वेद, हे काय आहे, जगाचा संबंध काय, आपण कोण, सगळं आपोआप दादाजी समजावतात, परमेश्वर समजावतो. काहीही करायची आवश्यकता नाही. हे भक्तिमार्गातून आहे.
ज्ञानमार्गाचं वेगळं, योगमार्गाचं वेगळं, पण मी हे भक्तिमार्गाचं सांगते. दुसरं असं की जरी थांबलं, जरी आपण अशा मार्गाला लागलो, आपण एकनिष्ठ भक्ती करायला लागलो, एकलव्यासारखी, नरहरी सोनारासारखी, नामदेवांसारखी, नंतर एकलव्यासारखा एकनिष्ठपणा आपल्यात आला, तरीसुद्धा आपण कुठे जात नाही, कोणत्या महाराजांना भेटत नाही, कुठे नाही, तरीसुद्धा आपल्याकडून कुणाचाही देवतेचा, महाराजांचा, संताचा अपमान होता कामा नये. कधीही अपमान कोणाचाही करायचं नाही. अगदी गरीबातला गरीब भिकारी माणसाचा सुद्धा अपमान करायचा नाही. हे सगळं आपोआप पुढे घडतं, पण आधी आपल्याला ही सवय करून घ्यावी लागते, आणि नाही तर ते आपोआप घडेल सुद्धा. जर एकनिष्ठ तुमची भक्ती झाली ना, श्वासात तुमच्या विठ्ठल राहिला ना, तर तुमचं सगळं आपोआप पुढचं होईल. जनाबाईला कुणीही ज्ञान शिकवावं लागलं नाही, चोख्या मेळ्याला कोणीही ज्ञान शिकवायला गेलं नाही, असे उत्कृष्ट अभंग आहेत. असो, माझ्या आजोबा आबाजी भागवत, त्यांनी आमच्या खांडव्याला एकच आरती म्हटली जाते दादाजींजवळ, पण आबाजींनी, माझ्या आजोबांनी घरी जेवणाच्या आधी आमची आरती होते रात्रीची, सगळ्या कुटुंबाची, कैक वर्षांपासून, मी जन्मल्यापासून, त्याच्या आधीपासून, तर त्यात 4 आरत्या गुरूंच्या त्यांनी समाविष्ट केल्या आहेत, त्याच्यात ॲड केल्या आहेत. त्यातली एक आरती भक्तिरसपूर्ण आहे, आणि आता मी जी आरती घेतली आहे ती पण महान आहे, सर्वव्यापी आहे, सुंदर आहे, आणि ती सुस्पष्ट म्हणावी, त्याचा अर्थ कळावा म्हणून हे मी विश्लेषण करीत आहे. पण ती आरतीची जी देणगी दिली आहे त्यांनी 4 आरत्यांची, ज्ञान आणि भक्तिपूर्ण, ती महान आहे. ती त्यांनी कुटुंबाला दिलेलं एक महान देणं आहे. आता ही मी आरती जी घेतली आहे, विश्लेषण करीत आहे, ती श्री दीनबंधू दयालू दादाजी, ही संस्कृत प्रचूर आरती मी म्हणते, पण ही सर्वव्यापी, सर्वसाक्षी आणि सर्वांसाठी आहे. ही एका कोणाची, स्वामींची, महाराजांची आसन धरू नका. आता ही चालीवर म्हणत नाही मी, मोठी आरती आहे, तर मी प्रत्येक ओळ म्हणते आणि त्याच्यानंतर त्याचा अर्थ सांगते, पण स्वच्छ मी म्हणते तशी रोज म्हणत जावी आणि तो अर्थ समजून म्हणत जावे. श्री दीनबंधू दयालू दादा भजहू भव भय भंजनम. श्री दीनांचा बंधू, सखा, दयालू, भवाच्या भयाचा नाश करणारे, म्हणजे जन्म मृत्यू ही साखळी नष्ट करणारे. जन्म हाच भयप्रद आहे, जन्म झाला की दुःख सुरू. ती शृंखला जन्म मृत्यूची भंज करणारे असे दादाजी आहेत. आता याच्यात एक गंमत आहे, त्याच्यात एक भजहू असा एक गोड हिंदी शब्द घातलाय. खरं ते आहे भजे हम, पण त्यावेळेची गोड प्रचलित हिंदीतला तो शब्द आहे. आणि तुलसीदासांच्या तुलसी रामायणात असेच मधुर हिंदी आहे. जशी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत ना, अवघड वाटतात शब्द, कारण मराठीच अवघड वाटतं आपल्याला कळायला, तसं हिंदी भाषिकांना सुद्धा तुलसी रामायणातील शब्द अवघड जातात, पण फार मधाळ वाणी आहे तुलसीदासांची. आता त्यांनी हे भजहू म्हणजे मी त्यांना भजतो असं लिहिलंय. सुरवृंद मुनिमनरंजनम निजभक्त उरवलंबनम. देवतांचा समुदाय, वृंद, मुनिजन यांना सुख देणारे, त्यांच्या हृदयाला शांत करणारे, शांतवन करणारे, रंजन करणारे व निजभक्ताला उराशी कवटाळणारे दादाजी आहेत. सुख सिंधू करुणा कंद कृष्णानंद नाम मनोहरम. आता दादाजींच्या एक नावापैकी यात कृष्णानंद नावाला आहे. सुखाचा सागर, करुणाकंद, कंदातून जशी झाडे उगवत राहतात ना, तसे करुणा रस, त्यांच्यातून करुणेची उगम आहे, सततचा उगम आहे, आणि तो आपल्यासाठी, आपल्याबद्दलची करुणा आहे. आपण इतके पापी अज्ञानी जन आहोत, पण आपल्यासाठी त्यांचा करुणामय निघत असतो. करुणेचा कंद असलेले कृष्णानंद हे त्यांचे नाव आहे, आणि ते आनंद देणारे आहे, आणि ते मनोहर नाव आहे. जगमंगली महोदयम शंकर स्वरूप दिगंबरम. सर्व जगताचे मांगल्य स्वरूप, आणि ते कसे आहे? महोदय, महाउदय आहे, आणि दिगंबर अवस्थेतली आहे.
अवस्थेत आहेत. म्हणजे कसं, दिक म्हणजे आशा, दिशा म्हणजे ते दिशा आणि आकाश पांघरलेले असे शंकर स्वरूप असलेले दादाजी आहेत. मुखमंद हसन आनंददायक शरदचंद्र प्रकाशितम म्हणजे शरदातील पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मुखकांती असलेल्या मुखावरील मधुर हास्याने ते सर्वांना दादाजी आनंद देतात. असे दादाजी, हे प्रत्येक ठिकाणी त्यांनी असे दादाजी करून शेवटी त्याचं हे केलेलं आहे. असे दादाजी करदंड प्रबल उदंड अतियम दंड त्रास विनाशनम. त्यांच्या हातात नेहमी दंड दाखवलेला आहे, दंडा दाखवलेला आहे. तो हातातला दंड इतका प्रबल आहे, अति उदंड आहे की यमाच्या त्रासाचा नाश करतो. त्या दंडाचा एवढा धाक आहे त्याला, यमाला, की यम धरधर कापतो. असं आहे खरं, पण म्हणजे यमाचा त्रास होऊ शकत नाही. यम पण घाबरतो. संकटे, आजार, अकाली मृत्यू यांचा दादाजी नाश करतात असं सांगायचं आहे. सुंदर त्रिपुंड मयंक बिंदू अनंग रंग विखंडनम. कपाळावर सुंदर त्रिपुंड गंध आहे. मयंक म्हणजे चंद्र, माथ्यावर चंद्रबिंदू म्हणजे चंद्रकोर आहे. असे दादाजी. अनंग म्हणजे मदन, कामना वासना यांचे खंडन करणारे आहेत. म्हणजे मदनाची जी कामना वासना आहे तिचे खंडन करणारे आहेत. श्री शंकराने मदनाच्या आगळिकीमुळे तिसरा नेत्र उघडून त्याला जाळून टाकले होते, सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे दादाजी संसार, माया आणि मोह यांचा नाश करणारे आहे. शतमार्तंड प्रचंड मंडित धूनी मंडल मंडनम. शतसूर्यांची प्रभा प्रचंडपणे त्यांच्या भोवती आहे. धुनी धगधगते आहे, धुनी मंडल आहे. शृंगी श्रुभुंगी रिटी स्तुंडी नंदिकेश्वर संयुतम. आता शृंगी सुभृंगी म्हणजे छान चांगला भृंगी, स्तुंडी आणि रिटी स्तुंडी आणि नंदिकेश्वर हे गणांची नावं आहेत, शंकराच्या गणांची नावं आहेत. तर हे शृंगी, चांगला भृंगी, रिटी, स्तुंडी व नंदिकेश्वर म्हणजे नंदीचा ईश्वर म्हणजे तो नंदी, हे सगळे त्यांच्या भोवताली आहेत. ह्यांना वेढून आहेत, गण सगळे वेढून आहेत. हे रंभ मंजू स्कंद संग अभंग शक्ती समन्वितम. हे रंभ म्हणजे गणपती, मंजू म्हणजे सुंदर, स्कंद म्हणजे कार्तिकेय. म्हणजे हेरंब आहे म्हणजे गणपती आहे, मंजू म्हणजे सुंदर कार्तिकेय आहे, आणि त्याला दक्षिणेत कार्तिकेयाला षण्मुख किंवा अय्यप्पा अशा नावांनी ओळखले जाते. ते दोघे म्हणजे गणपती कार्तिकेय व जिची शक्ती अभंग आहे अशी जगदंबा, मूळ माया, शिवशक्ती, पार्वती, हे तिघेही म्हणजे दोन गणपती, कार्तिकेय व पार्वती हे दादाजींमध्ये समाविष्ट झालेले आहेत. असे दादाजी ज्यांच्यात हे तिन्ही आहेत. योगींद्र वंदित चरण पंकज नर्मदा तटभूषणम. योगी, महर्षी, इंद्रदेवतागण सर्व ज्यांचे चरणकमल, पंकज म्हणजे चिखलात उमललेले ते कमळ, चरणकमल वंदित असतात, वंदन करीत असतात असे दादाजी. आणि जे नर्मदा तटाचे भूषण आहे असे दादाजी. म्हणजे काय आहे नर्मदा तटाचे भूषण? म्हणजे दादाजी हे नर्मदेच्या किनाऱ्यावरचे योगी आहेत. तर मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, बंगाल, उत्तर प्रदेश येथून गुरुपौर्णिमेला दरवर्षी 10 लाखांवर लोक येतात आणि लाखो लोक रोज येत असतात दर्शन घ्यायला, हजारो लोक येत असतात. तर ते दोन्ही जे तट आहेत त्याला लागून ज्या सीमा आहेत प्रदेशांच्या, त्याच्याही बाजूचे प्रदेश सुद्धा आकर्षित झालेले आहेत दादाजींच्या कडे. आणि ते येतात. तर आपल्याकडे पंढरपूरला कशी कार्तिकी आषाढी एकादशीला गर्दी उसळते, महासागर उसळतो, आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याचं कंट्रोल करतं, त्याच्यावर लक्ष देतं, त्याची व्यवस्था पाहतं. तसेच खंडव्याला सुद्धा गुरुपौर्णिमेला
अगणित 10 लाखाच्या वर किती लाख कोणी मोजू शकत नाही, एवढे असंख्य लोक, महासागर, जनतेचा सागर उसळतो, महासागर उसळतो आणि त्याला मध्य प्रदेश सरकार कंट्रोल करतं. मध्य प्रदेश सरकार खंडव्या गावाची काळजी घेतं आणि पूर्ण व्यवस्था बघतं. आता करोनामुळे वेगळे नियम असतील. प्रणमत नमत पूजन करत बहुजन्म कृतगत दूषणम. अशा दादाजींना प्रणाम, पूजन, नमन केल्याने बहुजन्मात केलेले पाप नाहीसे होते. बहुजन्माची दूषित कृत्ये म्हणजे पापे गत म्हणजे नाहीसे होतात, नष्ट होतात. इति वदती लक्ष्मी दत्त श्री गुरु प्रगट हरिहर कामधम. असे इति वदती म्हणजे असे लक्ष्मी दत्त म्हणतात, ज्यांनी ही आरती रचलेली आहे, त्यांना स्फुरलेली आहे, ते म्हणतात. तर की काय म्हणतात, तर श्री दादा गुरु हे प्रत्यक्ष प्रगट झालेले हरिहर आहेत. आणि कसे आहेत, तर भक्तांच्या कामना पूर्ण करणारे आहेत असे दादाजी. इति वदती लक्ष्मी दत्त श्री गुरु प्रगट हरिहर कामदम. नित नवमी दादा नर्मदे हरिहर हृदय विश्रामदम. तर असे दादाजी, जे दादाजी हरिहर आहेत आणि कामना पूर्ण करणारे आहेत भक्तांच्या, ज्यांच्यात शेवटची ओळ अशी आहे, प्रत्यक्ष नर्मदा व श्री हरिहर खोले भगवान समाविष्ट आहेत. अशा भक्तांची इच्छा कामना पूर्ण करणाऱ्या दादाजींना मी नित्य नमन करतो असे लक्ष्मीदत्त म्हणतात. अशी आरती करणारे श्री लक्ष्मीदत्त सुद्धा वंदनीय, पूजनीय आहेत. ते ज्ञानी आहेत, ईश्वराभिमुख आहेत. असेच सर्वच ज्ञानी वंदनीय आहेत. मला ते पहिलं यांचं भजे हूँ ह्याच्यामुळे ह्यांची आठवण आली आहे, तुलसीदासांची आठवण आली आहे. तुलसीदासांचं खूप गोड हिंदी आहे. तुलसी रामायण इतकं रसाळ, इतकं गोड, इतकं सुंदर आहे, मोठं आहे. पूर्ण भारत, उत्तर भारत रोज ते ज्ञानेश्वरीसारखं त्याचं पठण पारायण चालू असतं. त्या तुलसीदासांच्या हनुमान चालिसातील 2 हृदयस्पर्शी ओवी आहेत. चेरा म्हणजे शिष्य, शिष्य किंवा चेला, आणि महाडेरा, डेरा म्हणजे घर, डेरा करणे म्हणजे वस्ती करणे, महाडेरा म्हणजे महावस्ती कर असं त्यांना म्हणायचंय. त्या 2 ओळी. तुलसीदास सदा हरी चेरा कीजे नाथ हृदय महाडेरा. तुलसीदास सदा हरी चेरा कीजे नाथ हृदय महाडेरा. कीजे नाथ हृदय महाडेरा. कीजे नाथ हृदय महाडेरा.